नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का? नाही, मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये. एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये. एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या गुलाम्याखालनं त्यांनी पक्षीय अजेंडा रेटता कामा नये. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे. कसं पाहता आपण याकडे? असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे? जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची? आज शिवसेनेच्या केसबाबत 4 वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय का एक सरन्यायाधीश होऊन गेले, पुढचे कोण? आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचं? नाही, पण उद्धवजी नाही, मला याच्याबद्दल तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला. त्यांनी असं म्हटलं, कोण होतास तू, काय झालं? मी पण तेच म्हटलं त्यांना, उद्धव ठाकरे. मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारांना पांघरुणात घेतलंस तू. ग्रामपंचायतीमध्ये गुजरात राज्याने घुसखोरी केलेली आहे. सीमावाद तिथे देखील चिघाळ आहे. गुजरात महाराष्ट्र सीमावाद हा अमित शहाचा मी जे बोललो ना अॅनाकोंडा, हा अॅनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे. आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहाविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे. मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याची काही पडलेली नाहीये आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही. चौकशी होत नाहीये, मात्र या पैशांच्या बॅगा ज्या सापडत आहेत त्याच्यात जे पैसे सापडत आहेत ते बिझनेससाठी असतील, व्यवसायासाठी असतील अशी कारणं सत्ताधारी देतात, मात्र चौकशी होत नाहीये सगळ्याची. अंबादास दानवेंनी 3 व्हिडिओ म्हणूनच मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं, पांघरुण खातं, आणि त्याचं कारण हेच क्लीन चिट देत आहेत. हेच क्लीन चिट देत आहेत. स्वतःच आरोप करायचे, स्वतःच क्लीन चिट द्यायचे, म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात. हे यांचं हिंदुत्व. दुवा जमीन व्यवहार प्रकरणात काल हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये. मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायचं आधी सोडून